विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश मारेवाड. मी तुम्हाला एस एल मराठीचा जो पेपर आहे तो तुम्हाला शिकवणार आहे. एस एल मराठी म्हणजे सेकंड लँग्वेज किंवा आपण त्याला द्वितीय भाषा असं म्हणतो. तर आज आपण या पेपरचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं स्वरूप आज आपण पाहणार आहोत. त्याचं कारण असं की एकूण जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला माहीत असावा, म्हणून या तासामध्ये आपण या अभ्यासपत्रिकेचं जे स्वरूप आहे किंवा अभ्यासक्रमाचं स्वरूप आज आपण पाहणार आहोत. या वर्षापासून म्हणजे 2020-2021 पासून आपल्या विद्यापीठानं BA, BCom आणि BSc सेकंड इयरचा जो अभ्यासक्रम आहे तो नवीन लागू केलेला आहे. त्यामुळं आपलं जे मराठी SLचं पुस्तक आहे त्याचाही अभ्यासक्रम नवीन लागू केलेला आहे. या अगोदरच्या वर्षामध्ये पहिल्या सेमिस्टर किंवा दुसरं सेमिस्टर झालं. पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्ही पहिली अभ्यासपत्रिकेचा अभ्यास केला. दुसरं सेमिस्टरमध्ये किंवा दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही दुसरी अभ्यासपत्रिका त्याचा अभ्यास केला. हे तिसरं सेमिस्टर आहे, तिसरं सत्र आहे आणि या सेमिस्टरमध्ये आपण तिसरी जी अभ्यासपत्रिका आहे त्याचा विचार, त्याचा अभ्यास आपण या सत्रामध्ये आपण करणार आहोत. या वर्षीचा जो अभ्यासक्रम आहे तर या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला गद्य, पद्य आणि व्याकरणाचा विभाग ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आधुनिक आणि मध्ययुगीन काळामधली जी गद्य आणि पद्य आहे त्याचा समावेश केलेला आहे. त्याचं कारण असं की मध्ययुगीन आधुनिक काळामधलं जे गद्य पद्य आहे त्याच्या प्रेरणा, त्याचं स्वरूप किंवा एकूणच त्याची पार्श्वभूमी तुमच्या लक्षात यावी आणि या काळामधलं किंवा आजच्या काळामधली जी मराठी वाङ्मयाचे जे प्रकार आहेत, कथा आहे, कादंबरी, कविता आहे, आत्मचरित्र आहे, तर या वाङ्मय प्रकाराची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हे अभ्यास घटक या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्याबरोबर व्याकरणाचे 2 प्रकरणंही 2 घटकही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या सेमिस्टरमध्ये, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये SL मराठीचं जे पुस्तक होतं तर त्या पुस्तकामध्ये जसं अभ्यासपत्रिकेचं स्वरूप होतं तसंच या सेमिस्टरमध्ये, या तिसऱ्या सेमिस्टरमध्येही किंवा तिसऱ्या सत्रामध्येही त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप ठेवलेलं आपल्या लक्षात येतं. पहिल्या सेमिस्टरमध्ये किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला गद्य विभाग होता, पद्य विभाग होता आणि व्याकरणाचा विभाग होता. तसे 3 विभाग या सेमिस्टरमध्ये, या तिसऱ्या सेमिस्टरमध्येही ठेवलेले आहेत किंवा समावेश केलेला आहे. आपलं जे विद्यापीठ आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, या विद्यापीठानं अक्षरविद्या नावाचं पुस्तक आपल्या या SL मराठीच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेलं आहे. पहिला जो विभाग आहे तो आहे गद्य विभाग आणि या गद्य विभागामध्ये 8 घटकांचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्यामध्ये पहिला जो घटक आहे, एक दृष्टांत आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे, तो आहे केशिराज बास यांचा हत्तीचा दृष्टांत. केशिराज बास हे महानुभव संप्रदायाचे अनुयायी होते, महानुभव संप्रदायामधले लेखक होते आणि त्यांचा दृष्टांत पाठ नावाचं एक ग्रंथ आहे. त्यामधला एक दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे. त्यानंतरचा दुसरा अभ्यास घटक आहे संत गाडगेबाबा यांचं कीर्तन, शिक्षणविषयक कीर्तन आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तिसरा अभ्यास घटक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख नावाचं आत्मचरित्र आहे आणि त्यामधला आराधना हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचा अनुवाद, या अग्निपंख नावाचं जे पुस्तक आहे किंवा आत्मचरित्र आहे त्याचा अनुवाद माधुरी शानबाग यांनी केलेला आहे. त्यानंतरचा चौथा अभ्यास घटक आहे JG वाडकर यांचं डॉक्टरी सत्यकथा आणि त्यामधलं सर्जननामा हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. पाचवा घटक आहे राजा ढाले यांचं थेरभन, अस्तित्वाच्या रेषा, तर हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. 6वा अभ्यास घटक आहे विदुर महाजन यांचं भ्रष्टाचाराविरुद्ध लढा. 7वा अभ्यास घटक आहे प्रकाश खरात यांचे अक्षरांची पहाट. 8वा अभ्यास घटक आहे करुणा जमदाडे यांची यशोधरा नावाची कादंबरी आहे आणि या कादंबरीमधला अंश आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. असे 8 घटक गद्य विभागामध्ये समाविष्ट केलेले आहेत. पद्य विभाग जो आहे या पद्य विभागामध्ये 8 घटकांचा समावेश केलेला आहे. मित्रांनो,
गेल्या वर्षी तुम्हाला पहिलं सेमिस्टर झालं, दुसरं सेमिस्टर झालं. या पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये वारकरी संप्रदायामधल्या संतांचे अभंग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेले होते. तसं या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये, तिसऱ्या सत्रामध्येही 2 वारकरी संप्रदायामधले संत आहेत, संत कवयित्री आहेत. तर त्यांच्या अभंगाचा समावेश या घटकामध्ये केलेला आहे. पहिला जो घटक ठेवलेला आहे, पहिला जो अभंग ठेवलेला आहे संत कानोपात्रा यांचा, नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तर या अभंगाचा समावेश केला. संत जनाबाई यांचा एक अभंग. त्यानंतर तिसरी कविता आहे विलास वैद्य यांची, कुठे दबा धरून बसले आहे तुफान. रविचंद्र हडसनकर यांची, सरावण महिना आला की. नागराज मंजुळे यांची एक कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे, माझ्या हाती नसती लेखणी. आणि नागराज मंजुळे आपल्या सर्वांना माहिती आहेत. सैराट किंवा पिस्तुल्या नावाचे अनेक चित्रपट, असे अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत. त्यांनी कविताही लिहिलेल्या आहेत. त्यांची कविता माझ्या हाती नसती लेखणी, तर ही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे. 6वी कविता आहे हनुमंत चांदुगुडे यांची, किणकिण घुंगराची. 7वी कविता आहे य पवार यांची, विज्ञान वंदन. 8वी कविता आहे शेषराव पिराजी धांडे यांची, बिघडलेले होकायंत्र. तर अशा 8 कविता यांचा किंवा 8 या घटकांचा समावेश पद्य विभागामध्ये केलेला आहे. त्यानंतर व्याकरणाचा विभाग आहे आणि या व्याकरणाच्या विभागामध्ये 2 घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे मराठी प्रमाण लेखनाचे नियम. आता मराठी प्रमाण लेखनाचे नियम हे 18 आहेत आणि हे 18 नियमापैकी एक नियम आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे, तो म्हणजे विराम चिन्हे. दुसरं प्रकरण आहे किंवा दुसरा अभ्यास घटक आहे, त्यामध्ये शब्दालंकार, यमक आणि अनुप्रास याचा समावेश, या घटकांचा समावेश आपल्या व्याकरणाच्या विभागामध्ये केलेला आहे. पहिलं जे सेमिस्टर होतं, दुसरं सेमिस्टर होतं, या सेमिस्टरमध्ये आपल्याला व्याकरणाचा विभाग होता. त्याचा अभ्यास आपण या अगोदरच्या सेमिस्टरमध्ये केलेला आहे. गद्य विभाग होता, पद्य विभाग होता आणि व्याकरणाचा विभाग होता. तसंच या सेमिस्टरमध्येही आपल्याला गद्य विभाग, त्यामध्ये 8 घटकांचा समावेश केलेला आहे. पद्य विभाग, त्यामध्ये 8 घटकांचा समावेश केलेला आहे आणि व्याकरणाचा विभाग, त्यामध्ये 2 घटकांचा समावेश केलेला आहे. गेल्या वर्षीचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं, अभ्यासपत्रिकेचं स्वरूप होतं, तसंच या सेमिस्टरमध्येही अभ्यासपत्रिकेचं स्वरूप आहे. गेल्या वर्षी मग आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये 2 घटक चाचण्या घेतलेल्या होत्या. दुसरं जे सेमिस्टर झालं त्यामध्ये 2 घटक चाचण्या, 2 टेस्ट आपण घेतलेल्या होत्या. इंटरनलसाठी तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले होते. तसंच या सेमिस्टरमध्येही आपण हे तिसरं जे सत्र आहे, या तिसऱ्या सत्रामध्येही आपण 2 घटक चाचण्या आपण घेणार आहोत. त्यानंतर इंटरनलसाठी तुम्हाला एक प्रोजेक्टही तुम्हाला दिल्या जाईल आणि या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये हे आपलं शिकवायचं झाल्याच्या नंतर आपल्याला विद्यापीठ तुमची लेखी परीक्षाही घेणार आहे. जसं गेल्या वर्षी पहिलं सेमिस्टर, दुसरं सेमिस्टरमध्ये तुम्हाला अभ्यासपत्रिकेचं SL मराठीचा जो अभ्यासक्रम होता त्याचं अभ्यासपत्रिकेचं जे स्वरूप होतं, तसंच या तिसऱ्या सेमिस्टरमध्येही अभ्यासपत्रिकेचं तसंच स्वरूप आहे. इंटरनलसाठी आपण 2 घटक चाचणी आणि विद्यापीठ तुमची परीक्षा, लेखी परीक्षाही तुमची घेणार आहे. तर हे तुमच्या जर लक्षात आलेलं असेल तर आपण पुढच्या तासापासून आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रम आपण त्याचा विचार आपण पुढच्या तासापासून आपण करूया. यानंतरचा आपला जो तास होईल, या तासामध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो दृष्टांत ठेवलेला आहे केशिराज बास यांचा हत्तीचा दृष्टांत, त्यांनी जे ग्रंथ लिहिलेला आहे दृष्टांत पाठ, तर या पाठामधला हत्तीचा दृष्टांत, या दृष्टांताचा विचार आपण यानंतरच्या पुढच्या तासामध्ये आपण करूया.